सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई शेवंती पे रे पूजा रेखली बरवी हो. भक्त संकटी पडता झेलुनी घेशी वरची वरी हो. उदोग अंबाबाई. नमस्कार. मी शुभांगी मिलिंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते शाईन विथ शुभांगी मिलिंद या पॉडकास्टमध्ये. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सध्या आपण नवरात्री स्पेशल करतोय आणि ह्याच निमित्तानं आपण स्त्री शक्तीची प्रचिती घेतोय. रोज आपण वेगवेगळ्या कर्तृत्वान स्त्रियांशी संपर्क साधतोय किंवा त्यांच्याशी संवाद साधतोय. आणि याच मालिकेत आजची आपली खास पाहुणी आहे डॉक्टर ज्योती जोशी. डॉक्टर ज्योती जोशी या डॉक्टर या नाव याचं पदवी मागचं कारण आहे, ज्योतीनं PhD केलेली आहे. तिचा विषय थोडा अवघड आहे, मला म्हणायला अवघड जातो. तिनं NGO फॉर स्किल डेव्हलपमेंट फॉर वुमन हू लिव्ज इन स्लम एरिया या विषयात PhD केली आहे. संगमनेरवरून आलेली ज्योती तिने पुण्यात येऊन PhD केली आणि आता सध्या मॉडर्न कॉलेज ऑफ पुणेमध्ये ती प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तिचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत आणि तिच्या PhDच्या प्रवासातली मी एक जवळची साथीदार आहे म्हणायला हरकत नाही, बघणारी नक्कीच प्रेक्षक म्हणून. ज्योती, तुझं स्वागत आहे आमच्या या एपिसोडमध्ये. थँक्यू. ज्योती, मला थोडक्यात सांग की तुला PhD करताना आपली कदाचित ओळख झाली, पण तुझा संगमनेरपासून PhD करण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? संगमनेर पासून म्हणजे माझं जन्मगाव जे आहे हं. ते संगमनेर पासून एक साधारण 25 किलोमीटर अंतरावर एक खेडेगाव. खेडेगाव यासाठी की माझी आई आणि माझे वडील दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट आणि आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे त्यांची बदली जी आहे ती त्यांच्या मनावर अवलंबून असते. खेड्यात किंवा शहरात कुठेही होत असते. त्याचप्रमाणे माझ्या आईचं जे काही बदली आहे ती नर्सिंगमध्ये होती, गव्हर्नमेंटमध्ये जिल्हा परिषद, आणि तिची बदली ही लोणी सारख्या खेडेगावामध्ये तिथे झाली होती आणि त्याच दरम्यान माझा जन्म झाला. त्यामुळे माझं जन्मगाव जे आहे ते लोणी, जे संगमनेर पासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. लोणी प्रवरा आपण जे म्हणतो की विद्येचं माहेरघर, जसं पुणे पुणे म्हणतो आपण, तसंच लोणी सुद्धा आहे. त्यानंतर आम्ही संगमनेरमध्ये घर बांधलं वडिलांनी, आई वडिलांनी. त्यानंतर संगमनेरमध्ये सेटल झालो. त्यानंतर आमचा जो काही प्रवास आहे शिक्षणाचा तो पूर्णपणे संगमनेरमध्ये. संगमनेर हा तालुका आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी आमचं जे काही शिक्षण आहे ते सुरू झालं. तालुका म्हणण्यापेक्षा आमचं आमचं घर जे आहे ते घर आम्ही शहरापासून थोड्या अंतरावर बांधलेलं. त्यामुळे गुंजाळवाडी नावाचं जे काही छोटंसं खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये प्लॉट घेतलेला आणि त्या ठिकाणी आमचं घर आहे, अजूनही आहे. आणि त्या ठिकाणी तसे रिसोर्सेस कमी होते. त्यामुळे तिथून एक साधारण एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पायी जाऊन शिक्षण जे आहे बालपणापासूनचं ते साधारण 7वी पर्यंतचे शिक्षण तिथे झालं. तिथून पुढे 8वी 9वी 10वी जे आहे ते संगमनेरमध्ये गेल्यानंतर, म्हणजे संगमनेरमध्ये जे शहरामध्ये जाऊन पुढचं शिक्षण जे आहे 10वी पर्यंत तर ते झालं. आणि त्या पुढचं जे काही शिक्षण आहे 11वी 12वी अप टू द PG, पूर्णपणे MCOM पर्यंतचं जे शिक्षण आहे ते आमच्या समोरच असलेलं संगमनेर महाविद्यालय तिथे झालं. त्या पुढचा प्रवास जो आहे तो म्हणजे तिथेच माझं जे काही PGचं एज्युकेशन आहे ते झाल्याबरोबर मला लगेचच तिथे ऑफर आली आणि मी तिथे जॉईन झाले कॉलेजमध्येच ॲज अ प्रोफेसर म्हणून, तिथे ॲज अ लेक्चरर म्हणून तिथे जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर साधारण 1-2 वर्षांनंतर मी मास्टर ऑफ फिलॉसॉफी करायचं ठरवलं. आणि मास्टर ऑफ फिलॉसॉफी जी काय आहे ती माझं म्हणजे नोकरी आणि शिक्षण ते बरोबरच सुरू केलं. आणि त्यानंतर मी जे काही मास्टर ऑफ फिलॉसॉफी आहे, मीन वाईल माझं लग्न झालं, मी पुण्यात आले. आणि पुण्यात आल्यानंतर मी ठरवलेलं होतं की मला PhD करायची आहे, म्हणजे डॉक्टरेट व्हायचं आहे, हे मी आधीच ठरवलं होतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा मी शांत बसले नाही. त्यानंतर सुद्धा मी इथे आल्यानंतर, पुण्यात आल्यानंतर जॉब करतच होते. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये मी जॉब केला. मीनवाईल माझ्या मिस्टरांची बदली सोलापूर सारख्या ठिकाणी झाली. तिथे सुद्धा डोक्यात होतं की आपल्याला PhD करायची आहे. मग तिथे गेल्यानंतर मी ते डोक्यात सगळं ठेवून मग परत पुण्यात जेव्हा परत आले त्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी रजिस्ट्रेशन केलं आणि डिपार्टमेंटला माझी PhD सुरू झाली. आणि त्यानंतर
साधारण 2018 मध्ये माझी पीएचडी पूर्ण झाली. पण हा जो प्रवास आहे, हा म्हणजे पीएचडी करण्यामागचा जो काही जे काही ध्येय आहे किंवा जे काही उर्मी जी आहे, जी काही शिक्षणाची जी काही उद्दिष्ट आहेत, ती बालपणापासूनच होती. म्हणजे आईवडिलांनी जी काही आपण म्हणतो ना, बाळकडू जे देणं महत्वाचं असतं, की चला मुली आहेत म्हणून चूल मूल किंवा त्यापुरतंच आपलं शिक्षण घेतलंय आणि संपलं असं नव्हे. तर आपल्याला पुढे काहीतरी करायचं आहे, आपल्याला पुढे पायावर उभं राहायचं आहे. हे जे उद्दिष्ट आहे, हे जे आई वडिलांनी आमच्या मनामध्ये, आम्ही चौघी बहिणी आहोत, आम्ही चौघी बहिणी सर्व्हिस करतोय. त्यामुळे हे जे उद्दिष्ट आहे चौघींच्या मनामध्ये जे रुजवलं, ते अजूनही चालू आहे. म्हणजे आई वडिलांनंतर सुद्धा ते आम्ही त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न हा करत असतो. आईची नेहमी इच्छा असायची की मुलींनो घरी बसू नका, घरी. काकू काकू म्हणजे ज्योतीच्या आई ज्यांना मी काकू म्हणते, नुकतंच त्या आपल्याला सोडून गेल्यात. पण मी त्यांना खूप जवळून बघितलंय आणि त्या स्वतः वर्किंग होत्या त्या काळात. म्हणजे चार मुली सांभाळून त्यांनी स्वतःची नोकरी खूप छान पद्धतीने केली होती. घर फार छान उभं केलं होतं. काकांच्या माघारी मुलींची दोघींची लग्न करून दिली. अ, तर म्हणजे मी समजू शकते की आई वडिलांचा तुझ्या कसा पाठिंबा तुला होता ते. याच्यामध्ये अशा संगमनेरच्या अजून काही आठवणी आहेत का ग खास? आठवणी अशा म्हणजे लहानपणापासून जे रुजवलेलं आहे ते अजूनही चालू आहे. आणि चूल आणि मूल याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी करा, हे नेहमी आईचं म्हणणं असायचं. अगदी जाऊसपर्यंत ती तेच म्हणायची की करत राहा, असं थांबू नका कुठल्याही गोष्टीमध्ये. तर तीच उर्मी जी आहे ती माझ्या मागे होती आणि तीच उर्मी मला पूर्णपणे पीएचडी करण्यामागे जे काही पाठिंबा आहे तो होता. आणि त्याचबरोबर माझे म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या सासूबाई किंवा माझे मिस्टर, माझी मुलगी यांचाही पाठिंबा तेवढाच होता, की ज्यांनी मला पीएचडी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि माझी पीएचडी झाली. आणि त्यानंतरचा जो काही प्रवास आहे तो आपल्या समोर आहे. ज्योती, म्हणजे आई वडिलांनी किंवा बहिणींचा सपोर्ट होता, त्यानंतर मंदारचा सपोर्ट आहे किंवा सासूबाई, तुझी मुलगी तनुश्री, या सगळ्यांचा पाठिंबा आहेच आहे. पण ह्या सगळ्यासाठी मुळात स्वतःकडे किंवा तुझी इच्छाशक्ती, तुझं कर्तृत्व हे महत्वाचं आहे. जेव्हा तू पीएचडी करण्याचा निर्णय खूप आधीपासून केला होतास, पण जेव्हा खरंच पीएचडीला ऍडमिशन घेतलं तेव्हा असं वाटलं का की यातला कुठला पार्ट कठीण वाटला तुला सगळ्यात? पार्ट असा कठीण वाटलाच नाही मला. रादर अगदी सांगायचं मनमोकळेपणाने तर हं. मी एमफिल जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा माझं लग्न झालं होतं नुकतंच. आणि लग्न झाल्यानंतर मी एमफिलची जी थिअरी परीक्षा जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिली. त्यानंतर माझं डेझर्टेशन असतं, एक मिनी थिसिस म्हणतो आपण त्याला, डेझर्टेशन एमफिल ला करतो आपण. ते डेझर्टेशन जे आहे ते करण्यासाठी माझं जे काही काम आहे ते पूर्ण थांबलेलं होतं. कारण माझं जो काही स्टडी लोकेशन जे होतं ते होतं संगमनेर आणि मी होते पुण्यामध्ये. आणि आता लग्न झाल्यानंतर तेवढे लिमिटेशन्स येतात की आपण सारखं संगमनेरला किंवा त्या स्टडी लोकेशनला जाऊ शकत नाही. मग आता कसं करायचं? त्यानंतर मग प्रेग्नन्सी राहिली आणि त्यानंतरचा जो काही पिरियड आहे तो अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना की जिगरीचा होता. त्यासाठी मला आईने कसं सपोर्ट केलं मी अगदी निक्षुणपणे सांगेन. हे की जेव्हा माझी डिलिव्हरी झाली त्यानंतर मला जो काही डेझर्टेशन करायचं मिनी थिसिस, तो माझा स्टडी जो काही एरिया होता तो तिकडचा असल्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. म्हणजे अगदी 1.25 महिना झाल्यानंतर माझं लहान मूल तनुश्रीला जे काही सांभाळण्याचं काम आहे ते आईने केलं. आणि आई म्हणायची तू जा तुझं काम कर आणि मी तोपर्यंत तिला बघते. अगदी लहान बाळ जे आहे ते तिने बघितलं. आणि 1.25 महिन्यानंतर मी जो काही स्टडी आहे तो अगदी एक 2-4 महिने तिथे थांबले आणि तो पूर्ण केला. पूर्ण करून मग इथे आले. त्यासाठी सुद्धा मला जो काही सपोर्ट आहे तो नक्कीच आईकडनं मिळाला, म्हणून माझं एमफिल त्यावेळेला झालं. म्हणजे स्वतःला या सगळ्या परिस्थितीत तू स्वतःला कशी प्रेरणा दिलीस? कारण नक्की तू जर म्हणते सगळ्यांचा पाठिंबा आहे, तरीही कधी कधी वाटत असेल की आज होत नाही एखादं काम. मग यावेळेस तू बरोबर. स्वतःला काय सांगायचीस? स्वतःला असं काही नाही की आपण करत राहणं खूप गरजेचं आहे. कारण कुठल्याही स्त्रीला आयुष्यामध्ये म्हणजे बिगिनिंग जे असतं तिच्या आयुष्यातलं
तेव्हा खडतर आयुष्य म्हणजे त्याचं ती सुरुवातच अगदी खडतर असते. परंतु त्यात थांबायचं नाही. थांबला की आपण जी म्हण म्हणतो की मराठीमध्ये थांबला तो संपला. तर थांबायचं नाही आपल्याला, आपल्याला करत राहायचंय. आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जे काही पाथ जे आहे ती मिळत असते ऑटोमॅटिकली. आपल्याला पुढे नेण्याचा जो मार्ग आहे तो मिळत असतो, जर आपण मनामध्ये ध्येय ठेवलं तर नक्कीच आपण पुढे जातो. तू हे सांगतेस खरं की पुढं जात राहायला पाहिजे, पण कधीतरी एखाद्या मुमेंटला काहीतरी प्रसंग घडला असेल, एखादी गोष्ट अडकते आणि शेवटी हे थोड्या एका प्रकारचं सरकारीच काम आहे, PhDचं सगळं सबमिशन आणि हे बरोबर. सगळं. तर असं कधी वाटलं का तर नाही होते बाबा बस, पण मग पुन्हा सुरुवात केली, असं काही एखादा प्रसंग आला का की अगदी फ्रँकली सांगायचं तर मला एमफिल करताना हे खूप जाणवलं. कारण मी एमफिल करताना माझे जे काही गाईड होते, त्या गाईडची इच्छा जी होती की मी इथे तिथे येऊनच सगळं करावं आणि त्यानंतरच माझा जो काही डेझर्टेशन आहे ते सबमिट होईल. मला एमफिल करताना जो काही त्रास झाला त्याच्या 1% सुद्धा किंवा 1% सुद्धा मला जो काही त्रास आहे तो PhD करताना झाला नाही. कारण माझे गाईड जे होते PhDचे, डॉक्टर डुंबरे म्हणून आहेत, जे ओतूर महाविद्यालयामध्ये होते आणि आता रिटायर झालेले आहेत, पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्यांनाही कळत होतं की ही म्हणजे मॅरिड आहे आणि लिमिटेशन्स असतातच मॅरिड बाईला. त्याप्रमाणे त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा त्रास न होते तुमच्या लेवलला तुम्ही काम करा आणि मला ते दाखवा, मला मेल करा, मी ते चेक करेन आणि त्याप्रमाणे माझा जो काही अभ्यास आहे तो स्मूथली पुढे चालत राहिला. मला असं कुठल्याही क्षणाला वाटलं नाही की मी थांबावं किंवा मी आता नाही करू शकत. वा, असं कधीच वाटलं नाही मला. खूपच छान. आता तुझं कॉलेज म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि लगेचच तिथेच प्रोफेसर म्हणून रुजू झालीस. म्हणजे बरोबर. विद्यार्थी दशेतून अगदी म्हणजे लगेचच. शिकण्यातून शिकवण्याकडे तू गेलीस. हो, तर हो. यामध्ये काय फरक आहे ती की तुम्ही ती शिकणं आणि मुवमेंट खूप. शिकवणं? अगदी बरोबर. म्हणजे मी स्टुडंट असल्यासारखीच होते, कारण नुकतेच MCOM झालेलं आणि म्हणजे या एप्रिलमध्ये मी MCOM झाले आणि जूनमध्ये लगेच ॲज अ लेक्चरर जॉईन होतीये. म्हणजे हा जो काही ही जी काही वेळ होती ती खूपच म्हणजे नव्यानंच आपण आता काहीतरी शिकवतोय मुलांना. इतके दिवस शिकत आलो आणि आता शिकतोय. म्हणजे ते एक चॅलेंजिंगच होतं. पण त्यातनं खूप छान शिकायला मिळालं, कारण मी जिथे शिक्षण घेतलं तिथेच मी शिकवायला सुरुवात केली. मला जो काही म्हणजे अगदी माझं जे पहिलं कॉलेज होतं संगमनेर महाविद्यालय, ते अत्यंत म्हणजे अजूनही तिथला स्टाफ जो आहे तो खूप कोऑपरेटिव्ह आहे. जे होते ते रिटायर झालेत बरेचसे, ज्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी या एज्युकेशन फील्डमध्ये येऊ शकले रादर. आणि मग अजूनही ते त्याच्यातच मी आनंदाने काम करते, कारण त्यांनी सपोर्ट केला म्हणून पुढे जाऊ शकले. आणि ही आपण पाहतो की सिनियर कॉलेजला शिकवणं एवढं सोपं नाहीये, कारण मुलं हे मॅच्युअर्ड झालेले असतात बऱ्यापैकी. पण तरी सुद्धा मी एक घाबरत घाबरत का होईना पण सुरुवात केली की नाही आपल्याला यात यायचंय ना, आता चला, वी हॅव टू डू. येस. तू स्वतः पण खूप वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या अगदी स्पर्धा असतील, मग कुठल्याही असतील, छोट्या मोठ्या स्पर्धा असतील, तू यात असं भाग घेतेस. पण मुलांमध्ये ही जीवनमूल्य किंवा ही कौशल्य निर्माण व्हावीत यासाठी काही विशेष प्रयत्न करतेस का, किंवा काही विशेष तुझ्या त्या दृष्टीनं प्रोजेक्ट्स आहेत का? प्रोजेक्ट आता असं हातात तरी घेतलेलं नाहीये, परंतु आत्ताचं जे काही आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो आपण, तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणजे मी खरं कौतुक करते की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप छान छान विषय हे आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात ऑटोनॉमी ज्या महाविद्यालयांनी घेतली आहे त्यांना स्वतःचे विषय जे आहेत ते ऍड करता येत आहेत आणि त्या पद्धतीने ते डेव्हलप करता येतं की जे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी ठरू शकतात. आपण आज बघतोय की ग्लोबल लेवलला किती चेंजेस होत आहेत किंवा एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल होतोय. मग तो जो आहे किंवा ते चॅलेंजेस मुलांना कसे ग्रॅप करता येतील या दृष्टीने आपण जर पाहिलं, तर उदाहरणार्थ फर्स्ट इयरला आता मी इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक विषय शिकवते. इंडिया नॉलेज सिस्टीम जो आलेला आहे तो आत्ता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेला आहे विषय. अत्यंत सुंदर आणि छान विषय आहे. या विषयामध्ये पूर्णपणे आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जो आहे, जी हिस्ट्री आपली होती म्हणजे आपल्या भारताची हिस्ट्री जी होती ती किती सुंदर होती. आपले जे काही साधू संत आहे किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ह्या सगळ्या प्राचीन संस्कृतीमध्ये काय होतं, वेद कसे होते, वेदांपासून आज आपण आजच्या दिवसापर्यंत कसे पोहोचलो आहोत, या सगळ्याचा जो काही थोडक्यात अभ्यास जो आहे तो इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये
घेतला जातो. आणि त्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे आपली प्राचीन संस्कृती ही किती सुंदर होती. आपण आज पाश्चिमात्य संस्कृतीकडे खूप मोठ्या प्रमाणात आपण वळतोय. तर हे न वळता आपलं जे काही आहे, आपली जी ऍसेट म्हणतो आपण, ती खूप मोठी आहे. जी आपण हिस्टॉरिकल ऍसेट म्हणतो ती खूप मोठी आहे आणि खूप छान आहे. ती आपण जपणं खूप गरजेचं आहे. हे मी याच्यामध्ये सांगू इच्छिते की याच्यातनं स्किल महत्वाचं डेव्हलप होत आहेत मुलांचे खूप वेगवेगळ्या. महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण आपली प्राचीन जी संस्कृती आहे किंवा आपला जो वारसा आहे हा आपण मागं अच्छा. सोडत चाललोय आणि अंधानुकरण जे आपण म्हणतो ते होत चाललंय. होत पण चाललंय. मगाशी तू जे म्हटलीस की तू सिनियर कॉलेजला शिकवतेस, तर साहजिक आहे विद्यार्थ्यांचं वय पण जास्त असतं. बरेचदा काही लोक गॅप करून म्हणजे पडलेली असते, बरोबर पुन्हा बरोबर. पोस्ट ग्रॅज्युएशन घेतात. मग अशा वेळेस म्हणजे बऱ्याचदा रिस्पेक्ट असतो, पण बऱ्याचदा थोडी विद्यार्थ्यांकडून कधी टिंगल मौज अशी पण केली जाते. तर असे काही अनुभव आहेत का ग? आता कसं झालंय, आता जरा मी बऱ्यापैकी मोठी झालीय. जेव्हा मी जसं म्हणलं की मी नुकतीच पास आउट झाले होते आणि नुकतीच शिकवायला लागले होते, तेव्हा कुजबूज मला जाणवायची की हा म्हणजे त्यांना वाटायचं की ह्या आपल्याच लेवलच्या आहे, आपल्याच म्हणजे एजच्या आहेत. आणि आता फक्त उठून फक्त वर स्टेजवर गेलेले आहेत शिकवायला, एवढंच झाले. म्हणजे त्यामागे मुलांची म्हणजे टिंगल कधी मुलांनी माझी डायरेक्ट केली नाही, परंतु कुजबूज जी आहे ती जाणवायची की मुलं काहीतरी करतायत, जाणवतंय आपल्याला कुठेतरी काहीतरी चालू आहे. हम्म, बरोबर आहे. साहजिक आहे, तेव्हा आपल्यातलंच कोणीतरी आहे असं वाटणार, सुरुवात कारण वयाचा तो सुरुवात हे असतो. हा. पण आता या टप्प्यावर आल्यानंतर वय जवळ गेले 15 ते 17 वर्ष तू शिक्षण क्षेत्रात आहेस. तुझे बरेच विद्यार्थी बाहेर पडलेत. काही मागच्या वर्षी पडले असतील, काही 10 वर्षापूर्वी पडले असतील. ते जेव्हा पुन्हा भेटतात तेव्हा बरोबर. कसं वाटतं किंवा त्यांच्या काय कमेंट्स असतात? खूप छान प्रश्न विचारलास. कारण महत्वाचं हे आहे की आपण ज्यांना शिकवतो ते आज काय करतायत किंवा ती ते सध्या आज काय कुठल्या करते, लेवलला तो आहेत. सध्या काय बरोबर. करतो? बरोबर. तर बरेचसे माझे विद्यार्थी जे आहेत ते सेटल्ड झालेले आहेत, काहींचे लग्नही झालेले आहेत आणि ते टच मध्ये आहेत. मुळात हे की अ, बरेचसे विद्यार्थी काय विसरून जातात, पण नाही. बरेचसे विद्यार्थी हे जे आहेत माझे दोन चार जे खरोखरी चांगले स्टुडंट जे होते ते अजूनही टच मध्ये आहे, की ज्यांना अजूनही रिस्पेक्ट जो म्हणतो की आपण म्हणतो गुरुपौर्णिमा किंवा आपण पाहतो की 5 सप्टेंबर या दिवशी ते आवर्जून मला फोन करतात किंवा मेसेज तरी त्यांचा येतोच. हे एक म्हणजे काय आहे, ही आपण शिकवल्याची किंवा आपण जे ज्ञानदान दिलेलं आहे त्याची एक पावती आहे की विद्यार्थी आपल्याला विसरलेला नाही. त्यामुळे हे खूप प्राऊड फील होतं. आणि कुठेतरी ते आज सेटल झालेले आहेत, त्यांच्या पायावर उभे आहेत. हे खूप छान छान आनंददायी एक वाटतं आपल्याला. तर शिक्षणासारखं दान नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण बरोबर. एक पिढी तू घडवत असते. एक विद्यार्थी आकाराला येतो जो पुढे जाऊन त्याचं कुटुंब असेल, समाजाच्या पूर्ण जडणघडणीत हा एक मोठा वाटा तू उचलतेस. वाटा. आता हे करताना तुझं स्वतःचं काम, आता संशोधन जरी थांबलं असेल तरी तुझं पुस्तक लिहिणं चालू असतं. पहिलं पुस्तक तुझं प्रकाशित झालंय, दुसरं प्रकाशनाच्या मार्गावर आहे. हे सगळं करत असताना वैयक्तिक वेळ आहे तुझा, मुलगी आता 12वीत आहे, सासूबाईंचं सगळं करत असतेस, काही काळापर्यंत आईची पण खूप सारी जबाबदारी तुझ्यावर होती. मग यामध्ये तुझ्या स्वतःसाठी असा काही डेली रिच्युअल किंवा स्वतःसाठी तू काही वेळ किंवा कुठली एखादी रुटीन तू डेव्हलप केलंयस का, जेणेकरून तू स्वतःला शांत किंवा या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकतेस? माझं डेली रुटीन जे आहे ते म्हणजे सकाळी उठणे, सगळं घरातलं आवरणे, डबा वगैरे भरणे, सगळ्यांचं करणे, आवरून कॉलेजमध्ये जाणे. त्यानंतर आल्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन मी दुपारचा म्हणजे एक साधारण मधला पिरियड जो आहे संध्याकाळ आणि दुपारच्या मधला, तर यामध्ये माझं योगा असतं, थोडंसं प्राणायाम योगा. हे वा. जे आहे हे खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. ही स्टुडंट्सला सुद्धा मी सांगते की आज आपण म्हणजे मुलांना सांगते की तुम्ही जरी आता ह्या लेवलला असलात की तरुण आहात तुम्ही, की चला काय आपण तरी तरुण आहोत, काय होतंय. तर हे जे आहे हे आत्तापासून तुम्ही डेव्हलप केलं तर खूप तुम्हाला उपयोगी आहे. आपण हे म्हणजे आता आपल्याला एकदमच आपण योगा प्राणायाम करतोय, व्यायाम करतोय, हे न करता या वयातच आपण सुरू करायला हवंय. रादर मी आता हे जे सुरू केलंय हे खूप उशिरा सुरू केलंय, पण यातनं मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण प्राणायाम करतो.
त्या प्राणायामामधनं जे काही आपल्याला आपण जे काही इनहेल करतो आउटहेल करतो त्यातनं आपण जे काही आपले जे काही आपण विचार आहेत, बरोबर की नाही, म्हणजे आपले मेडिटेशन थोडक्यात होतं त्यातनं, की आपले जे काही विचार आहेत ते विचार पॉझिटिव्ह असून निगेटिव्ह असून त्यातनं आपण बाहेर पडतो आणि आपलं मन जे आहे ते अगदी फ्री होतं, की त्यातनं कुठलेही विचार आपण न करता पुढे जात असतो. आणि हे रोज करणं खूप गरजेचं आहे. मला बऱ्याचदा कॉलेजच्या कामांमुळे माझा गॅप होतो, पण मी बऱ्याचदा घरी सुद्धा प्राणायाम करायचा नक्कीच त्यातनं प्रयत्न करत असते. म्हणजे आता याच्यात म्हणजे एकतर मार्ग आहेच आहे की तू ह्या सगळे रिच्युअल्स फॉलो करते. या व्यतिरिक्त काही छंद आहेत का वेगळे? वेगळे असे छंद म्हणजे मला, मी आता तरी एवढं वाचन होत नाही माझं, पण पु ल देशपांडेंची स्पेशली पुस्तकं जी आहेत ती वाचायला आवडतात, कारण ती एक कॉमेडी म्हणतो आपण, किंवा ज्यातनं आपल्याला एक रिलॅक्सेशन मिळतं. अशी पुस्तकं आहेत आणि मी काही पुस्तकं वाचलेली सुद्धा आहेत. आणि खरंच छान आहे, म्हणजे वाचायला हवंय ऍक्च्युली, पण वेळ मिळत नाहीये. आणि एवढा म्हणावी तेवढी खूप आवड नाही अभ्यास, कॉलेजची पुस्तकं किंवा आपण म्हणतो जे शिकवतोय त्याच्या व्यतिरिक्त एवढं वाचन होत नाही, पण जमेल तसं वाचते. खरं तर आता संगमनेर किंवा गुंजाळवाडी सारख्या ठिकाणावरून पुण्यापर्यंत आलीस किंवा एक नॉर्मल शिकलेली ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट तिथून PhD पर्यंत हा सगळा प्रवास केल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रतिक्रिया असतील किंवा अपेक्षा असतील, या बदलताना तुला काही जाणवल्या का? किंवा कदाचित कोणी बोलून दाखवलं असेल किंवा कदाचित आपण समजून घेतो, अशा काही गोष्टी आहेत का? नाही, डायरेक्ट कोणी असं बोलत नसतं, पण आपल्याला जाणवतं की आपण गावाकडनं आलेलो आहोत. आणि गावाकडनं जेव्हा शहरामध्ये येतो तेव्हा आपल्याला स्वतःलाच जाणवतं की नाही, आपण आता गाव सोडलेलं आहे आणि शहरामध्ये आलेलो आहे. मला खूप जाणवलं नाही, कारण माझ्या बहिणी पुण्यामध्ये असतात. माझं येणं जाणं पुण्यामध्ये होतं किंवा शहरामध्ये होतं. आणि माझं एमफिल जे आहे इथूनच जवळ जे भोर तालुका जो आहे, राजगड ज्ञानपीठ, तर तिथे माझं एमफिल झाले, त्यामुळे माझं एज्युकेशन बऱ्यापैकी आता एमफिलचं ते पुण्यातच झालं होतं. परंतु काही गोष्टी ज्या असतात त्या आपण ओपनली काही वेळेला बोलत नाही, परंतु आपली जे काही राहणीमान जे आहे किंवा ज्या काही आपलं कम्युनिकेशन जे आहे ते आपण गावाकडचं असतं, ते त्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण शहरात आल्यावर त्यात चेंज करतो, आणि त्या केल्या आम्ही. आणि त्या बर. हा. पण हे सगळं करताना म्हणजे कधीतरी असे पण क्षण आले असतील, कदाचित काहीतरी वेगळं करायला लागलं आणि अरे मी हे काय करतेय, असं असं वाटलं का की आता मी नक्की ये मैं कहाँ गई वगैरे असं काही झालं का हो, कधी? हो, हो. नाही, बरोबर आहे. एज्युकेशन सिस्टीम म्हणजे आपण म्हणतो एज्युकेशन मध्ये आहे, स्कोप आहे, परंतु आता आपण पाहिलं तर गव्हर्नमेंटनी बऱ्याचशा जे काही पॉलिसीज आहेत ते चेंज केले, आणि अजूनही शिक्षक भरती जी आहे ती झालेली नाहीये. म्हणजे आपण कितीही आपण शिकलो तरी जे काही गव्हर्नमेंटकडनं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर स्टक झाल्या, तर आपण असं वाटतं की आपण काय करतोय, आपण ह्या दुसऱ्या फील्डमध्ये जायला हवं होतं का, की जिथे आपण सेटल झालो असतो. पण मे बी आपण मी आता त्यातनंही बाहेर पडले आहे, जे आहे ते चालू आहे, आणि हेच करत राहायचं आहे, याच्यातच आपण समाधान मानायचं आहे. आणि येस, आणि त्यात आहे, मी समाधानी आहे. आणि मला आवडतं, शिकवायला आवडतं ऍक्च्युली. म्हणजे तुझ्या आवडीलाच तू थोडक्यात तुझं एक महत्व प्राधान्य बनवलंयस दिलं. की आधी ह्याला प्राधान्य दिलेलं आहेस. पण या व्यतिरिक्त आराम करण्यासाठी किंवा स्वतःसाठी वेळ घालवायला काय करतेस? आराम असा म्हणजे मी दुपारी कॉलेजमधून आल्यानंतर थोडासा आराम करते, आणि रात्री डायरेक्ट माझं जे काय आहे झोप होते. तर असं रिलॅक्सेशन असं स्पेसिफिक होत नाही. आता आमचा जो काही मी आता शुभांगी माझ्या बरोबर आहे, शुभांगी म्हणा, किंवा आमचा जो काही सोसायटी मधला ग्रुप आहे, तर तो ग्रुप इतका सुंदर झालेला आहे. म्हणजे आम्ही भिशी निमित्ताने एकत्र येतो, पण तो जो वेळ असतो तो खूप छान असतो, ज्याच्यामध्ये आम्ही हसतो, एन्जॉय करतो, की ज्याच्यातनं खरोखरी आम्ही विसरतो. म्हणजे काही टेन्शन्स प्रत्येकाला काही ना काही, घरातले बाहेरचे काही ना काही थोडेफार टेन्शन्स असतात, परंतु आपण ते टेन्शन जे आहे ते तिथल्या त्या क्षणाला आपण विसरून गप्पा मारतो, एन्जॉय करतो, हसतो, वेगवेगळ्या गप्पा मारतो, गोष्टी करतो. म्हणजे हे जे आहे, हे माझं खरोखरी माझी ऍसेट ही सोसायटी मधली म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत. ज्योती, आता वयाच्या एका ठराविक टप्प्यावर आपण आलेलो आहोत. पण नक्की आपण म्हणजे खूप मोठी स्वप्न घेऊन सुरुवात केली, PhD सारखी गोष्ट पूर्ण केलीस तू. बरोबर. बऱ्याच त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे गोष्टी तू पार पाडल्यास छान. पण आजपासून 5 वर्षांनी जर मी विचार केला तर ज्योती स्वतःला कुठं बघते की आजपासून 5 वर्षांनी अजून काय ज्योती करत असेल? अजूनही काही वेगळं काहीतरी शिकायची खरोखरी इच्छा आहे.
हं. म्हणजे बघूयात आपण आता. मी PhD जसं केलंय, तर पुढे मला इच्छा आहे पोस्ट डॉक करायची. परंतु बघूयात कसं होतंय. घरातलं मुलीचंही शिक्षण आहे आणि घरातली परिस्थिती एकंदरीत बघून मी पुढचं पाऊल जे आहे ते नक्कीच मला पुढे शिकायला आवडेल. बघूया, लेट्स सी. पण पुढच्या 5 वर्षात अजून पुढची 2 पुस्तकं तरी आलेली आम्हाला नक्की बघायला मिळणार पुस्तकं आहेत. आहेत माझी. पुस्तकं साधारण 4 पुस्तकं आहेत. रिलेटेड टू एज्युकेशन आहे, अदर दॅन नाही आहेत माझी. त्यामुळे पुस्तकं आहेत आणि एक आत्ता मार्केटमध्ये या वर्षी सुद्धा आलेलं आहे. पब्लिश होतंय पुस्तक, पण आलेलं आहे. वा, खूप छान. ज्योती, जवळजवळ आपण आता शेवटाकडे आलो. पण शेवटी एक कारण तुझा पण प्रवास नक्की प्रेरणादायी आहे. आम्ही सर्वांनी तो जवळून अनुभवला आहे आणि खूप हसत हसत तू सगळ्या अडथळ्यांवर प्रत्येक वेळेस मात केली आहे. कधी तुला असं आता थकले, मी निराश झाले आणि थांबले या मोडमध्ये कधीच पाहिलं नाहीये. तर बरोबर. हा आमच्या प्रेक्षकांसाठी तू काय संदेश देशील? प्रेक्षकांसाठी एकच सांगेन की थांबू नका. मी जे मध्येही सुरुवातीलाही तेच म्हणले की थांबू नका. आता ही जी म्हणजे आपण म्हणतो संधी ह्या सारख्या येत नसतात. संधी ही एकदाच येते. फक्त ती आपल्याला ग्रॅब करता आली पाहिजे. ती आपल्याला त्या संधीचा फायदा करून घेता आला पाहिजे. आणि शिक्षण घ्या. मुलींना सांगायचा उद्देश हा आहे की शिक्षण घ्या, थांबू नका, काहीतरी करत राहा. आणि आपण आपला जो जोडीदार आहे, म्हणजे मी आता शुभांगीने विचारलं मला, तर माझं लग्न ठरताना जो काही माझं लग्न आपण म्हणतो ना, चहा पोह्याचा जो काही कार्यक्रम आहे, कांदे पोह्यांचा, त्यावेळेसच माझ्या मिस्टरांना मी विचारलं होतं की मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, म्हणजे मी थांबणार नाहीये. तर त्या त्या त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी, म्हणजे त्यावेळेला होणारे जे काही मिस्टर होते, त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि खरोखरी केला. म्हणजे असं नाही की त्यावेळेला तो म्हणला की चल मग ठीक आहे, तुला करायची आहे ना PhD, कर तू जेव्हा तुला शक्य होईल तेव्हा. असं नाही. तर जेव्हा मला PhD करायची होती, तेव्हा प्रत्येक क्षणाला माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला. आणि त्याचबरोबर माझी जी काही वायवा आहे त्यावेळेला सुद्धा ते पूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहिले की नाही, तू छान करू शकते प्रेझेंटेशन आणि तू कर. हा जो मॉरल सपोर्ट म्हणतो ना आपण, हा असणं खूप गरजेचं आहे. आणि हा जोडीदार जो आहे हा तुम्ही व्यवस्थित निवडला तर आपण काय करू शकतो पुढे, आपलं जे काही करिअर आहे ते व्यवस्थित करू शकतो. कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही. बरोबर त्याला आहे, अगदी सपोर्ट बरोबर. खूप महत्वाचा आहे. ज्योती, जसं आपण तुझ्याशी म्हणतो की शुभांगीला मिलिंदचा सपोर्ट आहे, तसाच मलाही म्हणूनच मंदाचा शुभांगी मिलिंद सपोर्ट आहे. आहे. अ, अगदी बरोबर. ज्योती, तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या गोष्टी कळाल्या. बऱ्याचदा आपण जुन्या किंवा वेगळ्या काही गोष्टींकडे वळत नाही. आज त्यानिमित्तानं तुझ्या पूर्वीच्याही आयुष्यावर थोडा प्रकाश टाकता आला. तुझा प्रवास आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे आणि तू खूप उत्साहानं हा प्रवास शेअर केलास त्याच्याबद्दल सर्वांतर्फे तुझे आभार. आणि खरं तर मी सुरुवात 7व्या कडव्याने केली आरतीच्या. याचं कारण असं, तू नाशिक जिल्ह्यातली आहेस म्हणून मी हं. सप्तशृंगीपासून सुरुवात केली. सप्तशृंगी. आणि शेवट तू तुझ्या एखाद्या प्रार्थनेने करावंस अशी माझी विनंती आहे. या कुंदेषु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना. थँक्यू. धन्यवाद ज्योती. खूप रिलॅक्स झाले मी. खरोखरी रिलॅक्स झाले. थँक्यू व्हेरी मच. मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे आपल्या या नवरात्र स्पेशल पुढच्या भागात. पुढच्या भागात बघूया अजून कोण सेलिब्रिटी आहेत आपल्याला भेटायला. तर नमस्कार, धन्यवाद.